तर आज गेलो आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये. हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असाल. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही पोस्ट ऑफिसला गेलो आधार कार्ड काढण्यासाठी. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी पोस्ट ऑफिसला गेले होते, म्हणजे मी 2 वेळेस जाऊन आले. पहिल्या वेळेस गेलं तर ते बोलले की तुमचा ॲड्रेस वगैरेचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे माझा, कारण माझं नाव वगैरे चेंज झालेलं नाही आणि त्यामुळे बाळाचं पहिल्या वेळेस आधार कार्ड झालं नाही. परत सेकंड टाईमला गेले तेव्हा असं झालं की आधार कार्ड तर काढलं, पण त्यांनी जो ॲड्रेस होता ह्यांचा, माझ्या मिस्टरांचा, तो ॲड्रेस प्रॉपर त्याच्यामध्ये टाकला नाही आणि त्याच्यामुळं आधार कार्ड रिजेक्ट झालं. मग मला पुन्हा ह्यांना बोलून घ्यावं लागलं. बोलून घेतल्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी परत हे कारण पोस्ट ऑफिसमध्ये जे सर होते ते बोललेत की जे जन्मदाखल्यावर नाव आहे, सॉरी ॲड्रेस आहे, तोच ॲड्रेस तोच ॲड्रेस बाळाच्या आधार कार्डवरती येणार आहे. तर मग जिथे जन्मदाखला काढला तिथे त्या सरांना आम्ही जाऊन विचारलं की आधार कार्ड कुठे काढावं लागेल. तर त्यांनी तळेगावचं आधार कार्ड सेंटर सांगितलं. मग आम्ही तिथून घरून बाळाला वगैरे आवरलं, माझं आवरलं, ताईची 2 मुलं होते त्यांना घेऊन मग आम्ही तळेगावच्या आधार कार्ड सेंटरला आलो. मग तिथे खूप गर्दी वगैरे होती, म्हणजे गर्दी नव्हती, 4-5 नंबर वगैरे होते. त्यांचं झाल्याच्या नंतर मग आम्ही थोडा वेळ तिथं, आरू वगैरे रडत होता, त्याला इकडं फिरव तिकडं फिरव, कारण नंबर असल्यामुळे आणि तो किरकिर आणि इतकं भयानक गरमीमुळे तो चिडचिड करत होता, सारखा रडत होता. तरी पण आमचं त्याला थोडंसं रमवण्याचा प्रयत्न वगैरे केला. त्यानंतर मग सर्व एक लास्टचा नंबर राहिला होता, त्यांच्या वेळेस लाईट गेली. पुन्हा मग आम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. थोडा वेळ म्हटलं तरी पण एक 15 मिनिट तरी आम्हाला लागले. 15 मिनिटाच्या नंतर लाईट आली आणि मग बाळाचं आधार कार्ड काढून घेतलं. लाईट आल्याच्या नंतर मग जो आमच्या अगोदरचा नंबर होता त्यांचं करून घेतलं अगोदर. माझं बाळ इथं खूप रडत होतं, त्याचं सारखंच रडणं चालू होतं. मग काय करावं, ऑप्शन नव्हता. त्यानंतर मग आमचा नंबर आला. मग त्याला आरूला बसवायला तो सारखा मान हलवत होता, इकडे बघ तिकडे बघ. तर तो फोटो त्याचा व्यवस्थित निघत होता आणि डोळ्यांचा फोटो वगैरे घेतात, तर ते होतच नव्हतं. खूप वेळा प्रयत्न करून तर आधार कार्डला तरी पण आम्हाला 15 मिनिट लागले, कारण बाळ लहान असल्यामुळं त्याचं आधार कार्ड म्हणजे त्याला धरून वगैरे काढावं लागतं आधार कार्ड. मग आम्ही त्याला खूप रमवलं, इकडे बघ. बाळाचं आधार कार्ड काढून झालं. त्यानंतर मग त्याचा फोटो वगैरे घेतला आणि मम्मी बाळाला घेऊन साईडला गेली. त्यानंतर त्यांनी काय नाव वगैरे टाकून घेतलं बाळाचं, ह्यांचा ॲड्रेस वगैरे ॲड केला आणि मग आम्ही निघालो घरी. येताना ज्यूस वगैरे पिलं थोडंसं, कारण खूप गरम होत होतं. आणि आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.